माझी ना अचानकच तब्येत बिघडली. व्हायरल झालं होतं, सर्दी, ताप वगैरे, म्हणून थोडंसं निवांत दुपारी तो टी व्ही पाहत बसले. त्यानंतर चला म्हटलं, आता कितीही तब्येत बिघडली तरी कामं तर आपल्याला करावीच लागतात. मग वाळलेले कपडे वगैरे काढून घेतले, ते घडी करून घेतले. त्यानंतर अगस्त्यलाही मला बाहेर घेऊन जायचं होतं, पण अगस्त्यसाठी त्याआधी ना अगस्त्यसाठी खायला पण लावायचं होतं. त्याला ॲपल वगैरे लावून ठेवलं होतं. ॲपलही काढून लावून घेतलं आणि दुपारी ऊन येऊ नये म्हणून ना मी खिडकींना असे वॉलपेपर लावून ठेवलेले आहेत, जेणेकरून ऊन घरात डायरेक्ट येणार नाही. वॉलपेपरमुळे थोडंसं कमी ऊन वाटेल आणि थोडंसं अंधार अंधार वाटेल म्हणून. मग ते सगळं दुपारी लावून घेतल्यामुळे आता संध्याकाळ होती म्हणून म्हटलं सगळं काढून घेऊया, कारण थोडंसं फ्रेश हवाही येते आणि ऊन थोडं थोडं कमी होऊन जातं. सगळं खिडकी वगैरे काढून घेतलं. त्यानंतर आज जे काही दुपारी मावशी भांडे घासून गेल्या होत्या तेही वाळले होते, तेही ट्रॉलीत लावून घेतले व्यवस्थित. त्यानंतर ना दुसऱ्या दिवशीसाठी मटकी आणि छोले वगैरे भिजत घातले, जेणेकरून रात्री किंवा 4 वाजता मटकी वगैरे खाता येईल. आणि नंतर संध्याकाळी फ्रँकीचा बेत होता म्हणून मग बटाटेसुद्धा उकडायला लावून ठेवले. आणि उद्या होळी आहे ना, म्हणून असं गोड गोड तयार होऊन मी आणि ओम अगस्त्यला घेऊन बाहेर गेलो. थोडी शॉपिंग करायची होती. त्यानंतर शॉपिंग झाल्यानंतर घरी आल्यानंतर छान अशी खिचडी बनवली. मी इकडे खिचडी बनवते, त्यावर अगस्त्यला ओम खाऊ घालत आहेत. चला, असा होता आजचा दिवस. बाय.